KSR डेटा विजनच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत. यावेळी आपण फेब्रुवारी 2024 मध्ये जे काही कोर्सेस लॉन्च करण्यात येत आहेत KSR द्वारा, त्या कोर्सेस बद्दल माहिती देणार आहोत. प्रत्येक कोर्स कधी असणार, ट्रेनर कोण असणार, त्या कोर्समध्ये कुठले टेक्निकल स्किल्स कव्हर करण्यात येईल, या सगळ्यांबद्दल या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती मिळेल. तर तुम्ही KSR डेटा विजन .com तुम्ही गुगलमध्ये टाईप करू शकता. जसं तुम्ही टाईप करणार तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईट ओपन झालं की एकदम डाव्या साईडला म्हणजे राईट साईडला लॉग इन तुम्हाला ऑप्शन मिळेल. त्या लॉग इन वरती क्लिक केल्यावर तुम्ही जर पहिल्यांदा लॉग इन करत असाल, ऑलरेडी तुमची लॉग इन असेल तर तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू करू शकता त्या ईमेल आयडीने आणि पासवर्डने ज्याच्याने तुम्ही लॉग इन केलेला आहे. तुम्ही पहिल्यांदा जर या वेबसाईटला व्हिजिट करत असाल तर तुम्हाला खाली क्रिएट न्यू अकाउंटचा ऑप्शन असेल. ह्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला बेसिक डिटेल्स, बेसिक माहिती द्यावा लागेल. तुमचा काय ईमेल असणार आहे, त्या ईमेलवरती तुम्हाला एक टेम्पररी ओटीपी येईल आणि तुम्हाला पुढे पासवर्ड सेटअपसाठी ऑप्शन मिळेल. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर त्याच ईमेल आयडीनी आणि जे काही पासवर्ड तुम्ही सेटअप केला आहे, त्या मेन्शन केला आहे, त्या पासवर्डनी तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केलं की तुम्हाला तुमची एक डॅशबोर्ड दिसणार आहे. त्या डॅशबोर्डला तुम्हाला काही लोक जे नवीन लॉग इन करणार आहेत त्यांच्यासाठी ही पूर्ण ब्लँक असेल, आणि जे लोक ऑलरेडी काही टेम्पररी सेशन्स अटेंड केले असतील किंवा दुसरे सेशन्स अटेंड केले असतील, दुसरे टेक्निकल स्टॅक मध्ये अटेंड केले असतील, तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी थोडेफार कोर्सेस तुम्हाला मेन्शन येईल. जर तुम्हाला कम्प्लिटली ब्लँक असेल तेही काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही वरती जाऊन कोर्सेसचा ऑप्शन असणार आहे. त्या कोर्सेस वरती क्लिक केलं की अपकमिंग सेशन्स नावाचा एक टॅब आहे, सब टॅब. त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला फेब्रुवारी 2026 मध्ये जे काही कोर्सेस लॉन्च करणार आहेत त्या सगळ्या कोर्सेसची माहिती मिळेल. इथं एकूण 6 कोर्सेस नवीन लॉन्च करणार आहोत फेब्रुवारी 2026 मध्ये. तुम्ही जर पहिला कोर्स बघायला गेलात तर फुल स्टॅक पॉवर BI ही कम्प्लिटली रिपोर्टिंग ऍस्पेक्ट किंवा डेटा अनालिस्ट त्या रिलेटेड स्टॅकसाठी ही कोर्स असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला SQL, पॉवर BI, एक क्लाउड टेक्नॉलॉजी स्पेसिफिकली Azure, आणि ते Azure मध्ये जे काही रिपोर्टिंगला लागणारे इम्पॉर्टंट सर्व्हिसेस आहेत, एस्पेशली ADF असेल किंवा थोडीफार तुम्हाला सिनॅप्सची जर आयडिया हवा असेल, ADLS ची आयडिया हवी असेल, तर ही रिपोर्टिंग ऍस्पेक्ट किंवा डेटा अनालिस्टच्या हिशोबाने ही सगळी इन्फॉर्मेशन, ही सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल, इन्क्लुडिंग फॅब्रिक. तुम्ही जर पॉवर BI ला नवीन असाल तर फॅब्रिक ही इंटिग्रेटेड Azure ची सर्व्हिसेस आहेत, जे ऍज अ फॅब्रिक म्हणून नवीन लॉन्च करण्यात आलेले आहे पॉवर BI सर्व्हिसच्या ऑप्शन मध्येच. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस ह्या कोर्समध्ये इन डिटेल तुम्हाला शिकवण्यात येईल. ही कोर्स स्पेसिफिकली ऑलमोस्ट 75 to 80% तुम्हाला नॉन कोडिंग असणार आहे. जवळपास एक 20% तुम्हाला डेटाबेस साठी स्क्रिप्टिंग म्हणजे मिनिमल कोडिंग असणार आहे, ऑलमोस्ट मिनिमल कोडिंग, आणि थोडीफार डॅक्स असणार आहे. डॅक्स म्हणजे जे पॉवर BI मध्ये आपण फंक्शनॅलिटीज किंवा फॉर्म्युला वगैरे वापरणार आहोत, हे सगळे फॉर्म्युला डॅक्स मध्ये लिहिण्यात आहेत. तर ही कोर्स एकूण 4 महिन्याची असेल, जवळजवळ कम्प्लीट 4 महिने. त्याच्या अगोदरही संपू शकतो, पण जनरली 4 महिने पकडून आम्ही असं चालतो. ही कोर्स माझ्याद्वारे म्हणजे रितेश द्वारे हे शिकवण्यात येईल. कम्प्लीट तुम्हाला एंड टू एंड माहिती मिळेल. आणि तुम्ही जर KSR ला फॉलो करत असाल किंवा नसेल फॉलो करत तर KSR ची कुठलीही कोर्स पहिले 5 दिवस फ्री अटेंड करू शकता तुम्ही. ऍक्सेस कोर्सचा ऑप्शन मिळेल तुम्हाला. ह्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही कोर्स ऍक्सेस करू शकता. तुम्हाला तिथे कोर्सचं ब्राउझरही दिसेल. तुम्ही PDF डाउनलोड करून या कोर्समध्ये काय काय शिकवण्यात येईल हे सगळं तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता. असेही पहिले 5 दिवस फ्री असणार आहेत, तर तुम्ही कुठलीही सेशन कधीही पहिले 5 दिवस अटेंड करून काही तुम्हाला शंका असतील, त्या सेशनमध्ये काही प्रश्न पडलेले असेल तुम्हाला, तुम्ही बिंदासपणे किंवा मोकळेपणाने विचारू शकता. परत तर दुसरे कोर्सेस ऍक्सेस करायचा असेल तर सेम वरती कोर्सेसचा ऑप्शन तुम्हाला मिळेल. कोर्सेसच्या ऑप्शन वरती गेल्यावर अपकमिंग सेशन्स. सेकंड जे कोर्स आहे डेटा सायन्स विथ एजंटिक AI, ही पण कोर्स जवळपास 3-3.5 महिन्याची कोर्स असणार आहे. ह्याच्यामध्ये एंड टू एंड तुम्हाला डेटा सायन्स एंड टू एंड शिकवण्यात येईल. ही कोर्स जनरली कोटीद्वारे हे एंड टू एंड डेटा सायन्स कोर्स असतो. आमचे जे मेन ट्रेनर आहेत त्यांच्याद्वारे ही डेटा सायन्सची कोर्स असेल, आणि प्रशांत नावाचे नवीन ट्रेनरही आहेत जे तुम्हाला डेटा सायन्स रिलेटेड, जे एजंटिक AI रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येईल. ही कोर्स पण तुम्हाला पहिले 5 दिवस फ्री असणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला कम्प्लीट डेटा सायन्स म्हणजे लागणारे टेक्निकल स्टॅक आहे, पायथन असेल किंवा डेटा सायन्स रिलेटेड जे एजंटिक AI नवीन जे ऑप्शन आलेलं आहे, ML असेल, ML ऑप्स असेल किंवा डेटा रिलेटेड जे काही अल्गोरिथम्स तुम्ही बनवता, हे सगळ्या रिलेटेड ही सगळी जी कोर्स आहे समवेअर रिलेटेड टू डेटा सायन्स असणार आहे. हे सगळे कोर्सेस, हे सगळे टेक्निकल स्टॅक या डेटा सायन्स कोर्समध्ये शिकवण्यात येईल. ही कोर्स तुम्ही प्रत्येक कोर्सची एक वेगळी टायमिंग आहे. तुम्हाला जर
त्या कोर्सची टायमिंग हवा असेल तर जस्ट मागं गेल्यावर तुम्हाला अपकमिंग सेशन्स मध्ये जायचं आहे. ही जे पॉवर बीआयची कोर्स आहे ही सकाळी 8 वाजता असणार आहे. सेम तुम्हाला डेटा सायन्सची कोर्स 8 ला असेल, पण ही संध्याकाळी 8 ला असेल. तर ही डेटा सायन्सची कोर्स 19 फेब्रुवारीला चालू होईल आणि पॉवर बीआयची कोर्स 12 फेब्रुवारीला चालू होईल. तिसरी जी कोर्स आहे मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग आणि डेटा ऑप्स, तर ही स्पेसिफिकली डेटा इंजिनिअरिंग लोकांसाठी आहे. ही 19 फेब्रुवारीला सकाळची 8 ची बॅच असेल. जे आमचे मेन ट्रेनर आहेत केएसआरचे संतोष द्वारा हे शिकवण्यात येईल. या कोर्समध्ये तुम्हाला एंड टू एंड डेटा इंजिनिअरिंगचे जे कन्सेप्ट आहेत इन्क्लुडिंग 3 क्लाउड्स, तर ह्याच्यामध्ये फोकस तुम्हाला ॲझ्युअरचा थोडाफार जास्त असेल, पण AWS आणि GCPचीही तेवढी महत्वाची आहे. तर ह्याच्या रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत क्लाउडमध्ये ही या सर्व्हिसेस सुद्धा शिकवण्यात येईल. आणि जे काही पायथन वगैरे स्पार्क वगैरे तुम्हाला लागणार आहे, हडूप वगैरे लागणार आहे डेटा इंजिनिअरिंगसाठी किंवा AI जे AI आपण अडॅप्ट करणार आहोत डेटा इंजिनिअरिंग मध्ये, ही सगळी माहिती ह्या कोर्समध्ये देण्यात येईल. ही 4 महिन्याची कम्प्लीट एंड टू एंड कोर्स असणार आहे. ह्याच्यामध्येही तुम्हाला सिक्वल असणार, कारण सिक्वल हा एक असा कॉमन सब्जेक्ट आहे. तुम्ही केएसआरच्या कुठल्याही डेटा रिलेटेड कोर्स अटेंड करायला गेला तर सिक्वल हा फर्स्ट कोर्स असणार आहे किंवा फर्स्ट टेक्निकल स्टॅक असणार आहे ज्याच्याने आम्ही चालू करणार आहोत. ही कोर्स जसं म्हणण्यात आलंय की ही सकाळची कोर्स असणार 19 फेब्रुवारी पासून चालू होईल आणि ही 4 महिन्याची कोर्स असणार आहे. तुम्ही याला ऍक्सेस करू शकता. ह्याची ब्राउझर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये असेल, काही काही शिकवण्यात येईल, कुठले टॉपिक्स असेल इन डिटेल तुम्ही ऍक्सेस करू शकता. ही तिसरी कोर्स असणार आहे सकाळची 8 ची बॅच. आता जर चौथी कोर्स बघायचा असेल तर सेम ऑप्शन परत अपकमिंग कोर्सेसमध्ये पॉवर प्लॅटफॉर्म डेव्हलपर. ही कोर्स तुम्हाला प्युअरली नॉन कोडिंग असणार. ह्याच्यामध्ये सिक्वल स्क्रिप्टिंगही नसतो. जनरली तुम्हाला पॉवर प्लॅटफॉर्मचे कम्प्लीट सर्व्हिसेस म्हणजे पॉवर ऍप्स असेल, पॉवर ऑटोमेट असेल, पॉवर व्हर्च्युअल एजंट्स असतील किंवा पॉवर पेजेस असेल, जे पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये लो कोड नो कोड आपण म्हणतो या कोर्सला, एकही प्रकारची कोडिंग नसणार आहे. थोडीफार तुम्हाला फॉर्म्युलाज वापरण्यात येईल, पण ही तुम्ही कोडिंग मध्ये गृहीत धरू नका. तर ही कोर्स सुद्धा जवळपास एक 3 महिने ते 3.5 महिन्याची कोर्स असणार आहे. ही कोर्स संध्याकाळी 6 वाजता 19 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. हे आपले ट्रेनर इंद्रजीत सिंग जे पॉवर प्लॅटफॉर्म साठी स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. ह्याच्या कोर्स रिलेटेड सुद्धा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल की कुठल्या टूलसाठी आपण किती वेळ देणार आहोत, काय काय ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, तुम्ही एनरोल नाव करू शकता आणि किंवा ऍक्सेस नाव करू शकता. त्याच्याद्वारे तुम्हाला एक PDF येईल ऑप्शन ब्राउझर. प्रत्येक कोर्ससाठी वेगळी PDF आहे, ती डाउनलोड करून तुम्हाला प्रत्येक डिटेल्ड माहिती त्याच्याद्वारे तुम्ही बघू शकता. ही कोर्स जसं मी म्हटलं आहे संध्याकाळी 6 वाजता 19 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. परत ही चौथी कोर्स आहे. तुम्ही परत अपकमिंग सेशन्स मध्ये गेलात तर 5वी जी कोर्स आहे स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग, ही 26 फेब्रुवारीला सकाळची बॅच असणार आहे. 26 फेब्रुवारी सकाळी 8 ची बॅच असणार आहे. स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग हा जो स्पेसिफिक फोकस असणार, ह्याच्यामध्ये AWS क्लाउडही असेल. AWS त्याच्या व्यतिरिक्त थोडीफार ॲझ्युअरची प्रेझन्सही असणार, पण ॲझ्युअरचा प्रेझन्स थोडा कमी असेल. तर ही स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग, जी लोक स्नोफ्लेक मध्ये जास्त काम करतात, जी लोक डेटाबेस रिलेटेड इन्फॉर्मेशन मध्ये जास्त काम करतात, त्यांच्यासाठी ही कोर्स डेव्हलप करण्यात आलेली आहे. AWS चे काही क्वचित सर्व्हिसेस आहेत जे आपण स्नोफ्लेकला हँड इन हँड वापरू शकतो, म्हणजे इंटॅक्ट करून वापरू शकतो, जॉईन करून वापरू शकतो, किंवा त्याच्या व्यतिरिक्त ही स्नोफ्लेक एंड टू एंड यूज करता येत नाही. तर AWS चे जे काही सर्व्हिसेस महत्वाचे आहेत ते सगळे सर्व्हिसेस याच्यामध्ये शिकवण्यात येईल जे स्नोफ्लेकसाठी महत्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त Azure डेटा फॅक्टरी, जी ही एक Azureची ETL टूल आहे ज्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफॉर्मेशन करू शकता तुम्ही. ही सगळी माहिती या कोर्सद्वारे तुम्हाला कळण्यात येईल. ह्याच्यामध्ये सिक्वलही असेल, कारण स्नोफ्लेक सिक्वल शिवाय पुढे जाऊ शकत नाही. सिक्वल मस्ट आहे, सिक्वलने चालू करणार आहोत. आणि जसं मी म्हटलं KSRची प्रत्येक कोर्स पहिले 5 सेशन्स तुम्ही फ्री अटेंड करू शकता. तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तुम्ही बिनधास्तपणे किंवा निर्धास्तपणे तुम्ही विचारू शकता त्या पहिल्या 5 सेशन्स मध्ये. त्याच्या सेशन्सच्या अवलंबून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पुढे अटेंड करायची आहे की नाही आहे. आणि शेवटची जी कोर्स आहे 6वी कोर्स, तुम्ही जर बघायला गेलात तर आपण जेवढे काही कोर्स आता डिस्कस केले, डेटा इंजिनिअरिंग असेल, डेटा सायन्स असेल, स्नोफ्लेक असेल किंवा पॉवर प्लॅटफॉर्म असेल किंवा डेटा अनालिटिक्स असेल, ही प्रत्येक कोर्स तुम्ही जर कन्सिडर केला तर एका डेव्हलपरला तुम्हाला डिफरंट एन्व्हायरमेंट्स असतात किंवा वेगवेगळे एन्व्हायरमेंट्स असतात. तुम्ही जर कन्सिडर केलं डेव्ह एन्व्हायरमेंट जिथं डेव्हलपमेंट करू शकतो, QA एन्व्हायरमेंट जिथं टेस्ट करू शकतो, आणि प्रोडक्शन एन्व्हायरमेंट, तर
वन एन्व्हायरमेंट टू अनदर एन्व्हायरमेंट कुठल्या प्रकारे आणि कसं डेटा इंटॉरिगेट, म्हणजे की ज्याच्या काही चेंजेस असतील का तुम्ही इंटॉरिगेट करून तुम्ही पुढे कसं पुश करू शकता, त्याच्यासाठी डेव्हऑप्स हा फार महत्वाचा असणार आहे. तर आम्ही केएसआर मध्ये डेव्हऑप्स विथ एमएल ऑप्स म्हणजे मशीन लर्निंग ऑपरेशन्स किंवा डेव्हलपमेंट किंवा डेव्हऑप्स ऑपरेशन सुद्धा आम्ही लॉन्च करणार आहोत. ही कोर्सची एक स्पेसिफिक टायमिंग अजून ठरलेली नाही आहे, पण फेब्रुवारीच्या मध्यंतरीच ही कोर्स चालू होणार, मध्यंतरी किंवा थर्ड वीक मध्ये, तिसऱ्या आठवड्यात. तुम्ही डेव्हऑप्स वरती जर या कोर्स बद्दल माहिती हवं असेल तर तुम्ही या कोर्समध्ये एनरोल नाव करून तुम्हाला एक पीडीएफ मिळणार आहे. त्या कोर्स बद्दल अधिक माहिती, काय काय टेक्निकल स्टॅक असणार ह्याच्यामध्ये कव्हर करण्यात येईल, ही सगळी माहिती ह्या कोर्स या एनरोल नाव ऍक्शन्सद्वारे किंवा पीडीएफ ब्राउशरद्वारे तुम्हाला मिळण्यात येईल. ही कोर्स सुद्धा जवळपास 3.5 ते 4 महिन्याची कोर्स असणार आहे. ह्याचे ट्रेनर मणिकंठा, जे आपले डेव्हऑप्सचे स्पेशलिस्ट आहेत, तुम्ही प्रिव्हियसली डेव्हऑप्सचे कोर्सेसही बघितला असेल केएसआर मध्ये मणिकंठाद्वारे, ही त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. ह्या कोर्सची अजून डिटेल्ड माहिती किंवा कधी चालू होईल तुम्हाला पुढे केएसआरच्या युट्यूब व्हिडिओज मध्ये असेल किंवा केएसआरच्या वेबसाईट मध्ये असेल तुम्हाला कळवण्यात येईल. ही सगळी कोर्सेस तुम्ही जर टार्गेट करत असाल तर नक्की पहिले 5 सेशन्स फ्री अटेंड करा. तुमचे काही शंका असतील तुम्ही विचारा, तुम्हाला अधिक माहिती देण्यात येईल, काय काय शिकवणार आहे, कसं असणार आहेत. आणि पहिले 5 सेशन्स हे फार इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. हे डेमो सेशन्स मधून नाही, आम्ही कंटिन्युअस 6th सेशन जी पेड सेशन असणार आहे तुम्ही तसंच कंटिन्यू करणार आहात. आम्ही पहिले 5 सेशन्स टेम्पररी सेशन्स नसतात, डेमो सेशन्स म्हणूनच नसतात, ते रिअल टाइम सेशन्स असणार आहेत, तसेच आम्ही कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.